कोल्हापूरचे सुपुत्र पद्मश्री लेफ्टनंट जनरल SP थोरात यांनी ब्रिटिश सैन्यात आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्यात मोलाची कामगिरी बजावली। ते भारताच्या उपलष्कर प्रमुख पदापर्यंत पोहोचले। त्यांच्या संग्रहातील दुर्मिळ वस्तू, शौर्य पदकं, स्मृतिचिन्ह आणि छायाचित्रांचं प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवनात भरवण्यात आले। खासदार शाहू महाराज छत्रपती, निवृत्त कर्नल विजय गायकवाड, कर्नल BK कुल्लोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रदर्शनात पद्मश्री थोरात यांचे दुसऱ्या महायुद्धातील सहभाग, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबतच्या छायाचित्रांसह त्यांच्या जीवन प्रवासावरील महत्त्वाची छायाचित्रं मांडण्यात आली आहेत। दुसऱ्या महायुद्धात वापरलेला सुमारे 10 किलो वजनाचा आणि सध्या चालू स्थितीत असणारा ट्रान्समीटर आणि रिसीव्हर, दुर्बीण, कंपास, जपानमध्ये त्यांना मिळालेली समुराई तलवार, तोफेच्या गोळ्यांच्या पितळी पुंगळ्या, 1953 मध्ये झालेल्या विमान अपघातात हवाई दल प्रमुखांनी प्रत्येक वाचलेल्या अधिकाऱ्याला स्मृतिचिन्ह म्हणून दिलेली खुर्ची, भारतीय सेनेनं लेफ्टनंट जनरल थोरात यांना दिलेलं ओळखपत्र, त्यांना मिळालेली शौर्य पदकं, 1946 मध्ये कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याकडून देण्यात आलेली तलवार अशा दुर्मिळ वस्तूंचा या प्रदर्शनात समावेश आहे। प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, नाबार्डच्या माजी उपाध्यक्षा ॲडव्होकेट उषा थोरात, बाळ पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष VB पाटील, मेजर रूपा शहा, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, नंदिता घाटगे, ऋतुराज इंगळे, अमरजा निंबाळकर, उज्ज्वल नागेशकर, प्रसाद कामत, जय कामत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव थोरात यांनी 2 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचा कोल्हापूरवासियांनी लाभ घ्यावा, तसंच उद्या रविवारी सायंकाळी 5:30 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनात पार पडणाऱ्या माझी शिपाईगिरी या लेफ्टनंट जनरल SP थोरात यांच्या आत्मचरित्राच्या सुधारित मराठी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याला सुद्धा सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन केलंय।